साधारणपणे 7:45च्या सुमारास आत्ता नुकतीच घडलेली घटना आहे। साधारण 7:45च्या सुमारास आयुष गणेश कोमकर हा मुलगा बाहेरून क्लासवरून आल्यानंतर हा युवक जो आहे आल्यानंतर त्याच्यावरती प्राइमा फेसी असं दिसतंय की 2 अज्ञात इसमांनी त्याच्यावरती फायरिंग केलेली आहे आणि त्या फायरिंगमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। आयुष गणेश कोमकर याचे जे वडील आहेत गणेश कोमकर हे वनराज अंदेकर केस या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत। वनराज अंदेकर यांचा हा मयत जो आहे हा भाचा आहे। याबाबत आता इथं या ठिकाणी सर्व तपास पथकं काम करत आहेत। फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनची टीम आलेली आहे। इन्व्हेस्टिगेशन इथं सुरू आहे। क्राईम ब्रांचच्या 6 टीम्स तपासासाठी आणि आरोपींच्या शोधासाठी पाठवलेल्या आहेत। याच्यावरती काही लीड्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत। फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। याच्यासाठी आयुष गणेश कोमकरचे जे कुटुंबीय आहेत त्यांच्याशी संवाद साधून फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन या ठिकाणी चालू आहे। त्याचबरोबर पोलीस स्टेशन समर्थ तसंच फरासखाना आणि झोन 1 च्या सगळ्या ज्या डीबीच्या टीम्स आहेत त्या सुद्धा या तपासामध्ये कार्यरत झालेल्या आहेत। याबाबत आता मी तुम्हाला याबाबतची माहिती आत्ता सांगू शकत नाही। तो जो गुन्हा होता त्या गुन्ह्यासाठी ज्या गोष्टी त्यावेळी दाखल झालेल्या आहेत त्याच्याबाबतचे जे विषय आहेत हे आताचा जो हा प्रकार आहे या दोन्ही इन्व्हेस्टिगेशनच्या बाबत कशा पद्धतीने ते एकमेकांशी ओव्हरलॅप होत आहेत किंवा त्याच्यामधल्या इन्व्हॉल्वमेंटच्या गोष्टी कुठल्या आहेत ज्या याच्यामध्ये सुद्धा आहेत याच्याबाबतचा तपास चालू आहे। त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आता वाच्यता करता येणार नाही। पूर्ण प्रकार नेमका किती वाजता घडला आहे? आयुष्य नाव घेताय, तो कुठे गेला होता, येत होता, गाडी होती? साधारण 7:45ची गोष्ट आहे। आमच्या माहितीप्रमाणे तो क्लासवरनं परत येत होता। क्लासवरनं परत आल्यानंतर त्याच्या घराच्या खाली पार्किंगमध्ये बेसमेंटमध्ये हा प्रकार घडलेला आहे ज्याच्यामध्ये 2 अज्ञात इसम जे आहेत त्यांनी त्याच्यावरती फायरिंग केली। तर तुम्ही आता सांगितलं की वनराज अंदेकर प्रकरणामध्ये वनराज अंदेकरचा हा नातेवाईक आहे। तर वर्षभरापूर्वी वनराज अंदेकरची हत्या झाली होती, त्याच्यामध्ये या ज्याची हत्या झाली आज त्याचा काही सहभाग होता का? हा मयत जो आहे याचा सहभाग असल्याबाबत त्यावेळी सुद्धा आम्हाला असं काही निदर्शनास आलेलं नव्हतं। आताही तसं काही निदर्शनास आलेलं नाही, परंतु तरी देखील याच्याबाबत अधिक सखोल तपास आम्ही करत आहोत। आपण एका आरोपी पकडला होता, गुन्हा दाखल केला होता। अगदी बरोबर आहे। तो जो काही विषय होता त्या विषयामधले जे काही त्याच्यातले संशयित जे आहेत त्याच्यामध्ये ज्या लोकांबद्दलची माहिती प्राप्त होती आपल्याला तर याच्याबाबतचा तपास चालू आहे आणि तो तपास आणि हा घडलेला विषय या दोन्हींमध्ये कुठल्या प्रकारची एखादी ओव्हरलॅपिंग गोष्ट आहे का तर याच्याबाबत सुद्धा आम्ही सखोल तपास करत आहोत। विसर्जनाच्या पूर्वसंध्येला अशा पद्धतीने पुणे शहरात कायद्यात व्यवस्थेचा प्रश्न, कारण आजपासून विसर्जन एक विषय सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की हे सगळं करत असताना पोलिसांना जी माहिती येते जी माहिती ते प्राप्त करतात त्याच्यावरती ते जास्तीत जास्त प्रभावीपणे अगदी तळमळीने काम करून त्याच्यावरती ती गोष्ट कशी टाळता येईल याच्यासाठी निश्चित काम करत असतात। आणि तसं करत असताना अशा प्रकारची एखादी घटना जर घडली आहे असं दिसतंय आता तुम्हाला तर त्यावेळी आमचं आद्य कर्तव्य आहे की आता आम्ही याच्यावरती लवकरात लवकर अशा लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आणि ती प्रक्रिया आमची चालू आहे। ते तपास आमचा चालू आहे, म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की तपासाची प्रक्रिया चालू आहे। तपास होऊ द्या आणि मग आपल्याला या सगळ्या गोष्टी काही सीसीटीव्ही फुटेज त्याच्याबद्दल मी आता कुठलीही वाच्यता करू शकत नाही। पुरावे प्राप्त होऊ द्या, दिसू द्या काय झालंय, फिर्याद दाखल होऊ द्या, तक्रार दाखल होऊ द्या आणि त्याच्यानंतर निश्चित तुम्हाला त्याच्याबद्दल कल्पना काही फुटेज प्राप्त झालेले आहे तर त्या फुटेजवरती सुद्धा कारवाई चालू आहे आणि त्या पद्धतीने पुढील तपास चालणार आहे। सर हे दोघे जण जे आहेत आरोपी हे पार्किंगमध्ये दबा धरून बसलेले होते का? ही शक्यता मला अशा पद्धतीने व्यक्त करायची नाही। शक्यतेच्या बेसिसवरती पोलीस यंत्रणा काम करत नसते, तपास यंत्रणा काम करत नसते आणि त्याच्यामुळे शक्यतेवरती कोणी काम करणार नाही। एक गोष्ट मात्र निश्चित की जो कोणी याच्याशी निगडीत असेल आणि जबाबदार असेल त्या प्रत्येकाला त्याची सजा मिळेल, त्याला कोणालाही सोडण्यात येणार नाही। सर ते मागून आले का आतमध्ये ऑलरेडी होते बसले होते प्लॅन करून होते? याच्याबद्दल आता कुठलीही माहिती नाही, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मला वाच्यता करता येणार नाही। अत्यंत जबाबदारीने मला या गोष्टी बोलायला लागतात, त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल आता बोलू शकत नाही। सध्या किती टीम ज्याच्यावर काम करतात, सध्या बाहेर कुठे गेलेत का, कुठल्या दिशेने गेलेत ते आरोपी? मुलगा आहे का अशी माहिती समोर येते आणि गणेश कोमकरची सध्या